प्रयत्न केला आर्या, ना मायाताई फोन उचलत आहेत ना जग्गू. जग्गू पण कुठे गेलाय देव जाणे. हे बघ, आपल्याकडे एकच पर्याय उरलाय आता की एसटी पकडून मुंबईला जायचं. पण अष्टविनायकची यात्रा ही अशी अर्धवट ठेवायची. अरे अरे काय करू मी तरी. चल, फार मोठी चूक करताय तुम्ही. तुम्ही कोण? मोरेश्वर सदावर्ते. तुम्हाला ओळखत नाही. बरोबर आहे, मीही तुम्हाला पहिल्यांदाच पाहतो. हे बघ बेटा, अष्टविनायकाच्या यात्रेचं महत्व खूप मोठं आहे. ती यात्रा जर का आपण पूर्ण केली तरच आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो, आपल्या इच्छा पूर्ण होतात. पण ती जर का अर्धवट सोडली तर त्याचा कोप मात्र आपल्याला सहन करावा लागतो. कोप? हो, कोपच. ह्याचा अनुभव मी घेतलाय. ती चूक मात्र माझ्या हातनं एकदाच झाली, पण त्याचे परिणाम मात्र फार भोगले. तेव्हा ती चूक तुम्ही करू नका. यात्रा पूर्ण करा. खरं सांगायचं तर आमच्याकडचे पैसे संपलेत. पैसे नाहीत, पण इच्छा आहे, हो की नाही? हो काका. माझा ड्रायव्हर तुम्हाला तिथपर्यंत सोडेल आणि परत येईल. सखाराम. जी मालक. सखाराम ह्यांना सिद्धटेक पर्यंत सोडून ये. जी. कालपासून किती गोष्टी घडून गेल्या अरे आपल्या आयुष्यात. म्हणजे काल तुझा रोहनशी साखरपुडा होणार होता आणि आज तू माझ्याशी लग्न करून माझ्याबरोबर अष्टविनायकाच्या यात्रेला निघालीस. तेही पुन्हा मोरेश्वर सदावर्ते नावाच्या माणसाच्या गाडीत, त्याला आपण आधी कधीही भेटलो नाहीये. यालाच तर नियती म्हणतात. तिच्या मनात काय आहे ना हे कुणालाच माहित नाही. आणि कदाचित बाप्पाच्याच मनात असं असेल आणि आपल्या आयुष्यात त्यांनीच असं लिहिलं असेल. अर्जुन, मला खात्री आहे की आपली यात्रा पूर्ण होईल, नक्की पूर्ण होईल आणि कोणतेच प्रॉब्लेम येणार नाही. काय झालं? काय झालं? हो, क्लच प्लेट गेले हो. साहेबांना किती वेळा सांगितलं क्लच प्लेट बदलून घ्या, पण ते माझं ऐकतच नाहीत. मग आता शहरात जावं लागेल, मेकॅनिक बोलवावं लागेल. हसायला काय झालं? मला नाही येत ना असं पाणी प्यायला. मग तोंड लावून पी ना. उष्ट झालं असतं हे. उष्ट झालं असत. काय ना आर्या, आता मी तुझा नवरा आहे, तेव्हा आता आपल्याला एकमेकांचं उष्ट चालवून घ्यायलाच हवं. त्रास होतोय ना? समाजात जेव्हा आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतात तेव्हा काय होतं हे तुला आत्ता कळलं. माझा प्रतिशोध तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तू माझ्या पायावरती डोकं ठेवून माझी माफी मागशील. आणि विश्वमोहन, तो दिवस फार दूर नाहीये, कारण तुझी आर्या ही माझी सून आहे. काही लक्षात येतंय का? आर्या माझी सून आहे. तू तिला काहीही करणार नाहीयेस माया. आपण रस्ता चुकलो ही माझी चूक नाहीये. मी फक्त तुझ्या मागे मागे येत होते आणि तू म्हणतोयस की. अगं मला काय म्हणायचंय ते ऐकून तर घे तू. काहीच बोलू नकोस माझ्याशी. आर्या, अरे हे बघ, मी काय. अर्जुन, 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 हा कसला आवाज आहे? माहित नाही. मला खूप भीती वाटते. मला पण. काय? आतापर्यंत मी फक्त माणसांना नडलोय, जनावरांना नाही.